नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. स्कॉर्पियन पाणबुडीबाबत बाहेर आलेली माहिती चिंतेचा विषय नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्पष्टीकरण. कायदेशीर कारवाईसाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला भारताकडे सुपूर्द करण्याची परराष्ट्र व्यवहार खात्याची मागणी. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 2000 गावात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्ध विकास कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री. फ्लोरिडामध्ये भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज होणार पहिला T20 क्रिकेट सामना. आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी दमदार पाऊस. साताऱ्यातील नावजा इथे आजपर्यंत 5035 मिलीमीटर पावसाची नोंद. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्याची सध्याची स्थिती आणि सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मुफ्ती पंतप्रधानांना देणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी श्रीनगरमध्ये दिलेल्या सूचनाही अंमलात आणल्या जात आहेत. राज्यातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्राकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहे. त्यातून तिथली परिस्थिती सामान्य करण्यासाठी व्यापक उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. स्कॉर्पियन पाणबुडीची अद्याप समुद्रात चाचणी झाली नसल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं. त्यामुळे महत्त्वपूर्ण सूचना किंवा दस्तावेजांची माहिती बाहेर आलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. उपलब्ध माहितीनुसार संशयित ठिकाणांची नोंद करून आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना नौदलाला देण्यात आल्याचंही पर्रिकर यांनी काल सांगितलं. पाकिस्ताननं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला भारताकडे सोपवावं अशी मागणी भारतानं केली आहे. दाऊदवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या समितीनं दाऊद पाकिस्तानातच असल्याची पुष्टी दिली. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी आहे. हा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये असंही भारतानं म्हटलं आहे. सीमेपलीकडील दहशतवादाबाबतच पाकिस्तानशी चर्चा होईल असं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. पाकिस्ताननं चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा भेद न करता कोणत्याही दहशतवादाला थारा देऊ नये असं स्वरूप यांनी म्हटलंय. पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान दहशतवाद्यांमध्ये कोणताही भेद करू नये असं अमेरिकेनं पाकिस्तानला ठणकावलंय. पाकिस्ताननं दहशतवादाचा आश्रयदाता बनू नये असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 2000 गावात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्ध विकास व्यवसाय कार्यक्रम राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या विशेष प्रकल्पाबाबत काल मुंबईत आढावा बैठक झाली. या उपक्रमातून 60,000 कुटुंबांना नियमित उत्पन्नाद्वारे उपजीविकेचं साधन उपलब्ध होऊ शकणार आहे. तसंच ग्रामीण भागातल्या सुमारे 3000 युवकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून वाहतूकदार, वितरक, किरकोळ विक्रेते आणि इतर संबंधितांसाठी अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत नागपूरमध्ये नव्यानं 100 दूध विक्री केंद्र स्थापन केली जाणार आहेत. राज्य सरकार 2000 गावांव्यतिरिक्त इतर गावांमध्ये स्वतंत्र दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामं सर्व ठिकाणी लोकसहभागातून यशस्वी होत असून यावर्षीची नियोजित कामं वेळेवर पूर्ण करून गावं पाणी टंचाई मुक्त व्हावीत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलंय. औरंगाबाद इथे आयोजित जलयुक्त शिवार अभियानाबाबत विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानात जुन्या योजना पुनरुज्जीवित करून त्या माध्यमातून पाणी अडवलं जावं, त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळू शकेल. या संदर्भातील नवीन प्रकल्पांबाबत विभागस्तरावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी बैठक नियोजित करून बैठकीमध्ये नवीन प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी तपासून त्याबाबत विचारविनिमय
विचारविनिमय करून प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। या अभियानांतर्गत खासगी पद्धतीनं कामं कमी पैशात आणि कमी वेळेत पूर्ण केली जाऊ शकतात, याबाबत प्रशासनानं विचार करावा। तसंच फक्त निधी खर्च करणं हे जलयुक्त शिवार अभियानाचं उद्दिष्ट नसून चांगल्या दर्जाचं काम करणं आहे, असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी व्यक्त केलं। या बैठकीला हरिभाऊ बागडेंसह परिवहन मंत्री दिवाकर रावते तसंच विभागीय कार्यालयाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्यवान युवक घडवा असं आपण नेहमी म्हणत असतो। वास्तविक रोजगार उपलब्ध करून देईल अशी क्षमता निर्माण होणारे रोजगार देणारे युवक घडले पाहिजेत, असं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितलं। राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई बुरगुले, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम देवेंद्र सिंग उपस्थित होते। विज्ञानानंच विकासाचा मार्ग सुकर होऊ शकतो। बालवयात कौशल्यवान युवक घडून भविष्यात हे युवक इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे युवक असावेत। शासनानं विज्ञान तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल इंडिया, स्टँड अप, स्टार्टअप असे उपक्रम सुरू केल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं। जे सण परंपरागत, ऐतिहासिक, सामाजिक सुधारणांच्या हेतूनं सुरू केले, आज त्यांचा खरा उद्देश लोप पावलाय। माणसाच्या मनात असणारी भक्ती ही समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगात यावी, ती विकासात रूपांतरित व्हावी, यासाठी गणेश मंडळांनी विधायक उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस दल कोल्हापूर शहर अंतर्गत गणराया अवॉर्ड 2015चा बक्षीस वितरण समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर अश्विनी रामाणे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर उपस्थित होते। या कार्यक्रमात गणराया अवॉर्ड 2015चं सर्वसाधारण विजेतेपद तुकाराम माळी तालीक मंडळ मंगळवार पेठ यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। उत्सव काळात डॉल्बीच्या वापराबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, असं सांगून पाटील म्हणाले की निर्देशांचं उल्लंघन होऊ नये याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या घोषणेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे यावर्षी टिळक आणि त्यांचं कार्य याविषयी समाजात प्रबोधन करावं, असंही ते म्हणाले। गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग असावा आणि महिलांनी सहभागी व्हावं असं वातावरण असावं, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। पावसाळ्याचे 3 महिने संपत आले तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही। जिल्ह्यातले बहुतांश तलाव अद्यापही कोरडे ठाक आहेत। पिकं माना टाकू लागलेत तर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत। उस्मानाबाद जिल्हा गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतोय। यंदा राज्याच्या बहुतांश भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असतानाच उस्मानाबादमध्ये सरासरीच्या फक्त 48% पाऊस झालाय। यंदाही पावसानं ओढ दिली तर ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होतीये। आमच्या गावाला पाण्याचा लय त्रास आहे। टँकर सुद्धा चालू नाही, एक टँकर येतंय 4 दिवसाला 5 दिवसाला। एवढ्या गावानं कसं पाणी प्यायचं? 4 घागरी रोजच्या पुरते त्या कामाला। कुणाच्या घरात 4 लेकरं आहेत, कुणाच्या घरात 5 लेकरं आहेत, कुणाच्या 2 आहेत, कसं भागवायचं आम्ही? उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातच फक्त दमदार पाऊस झाला असला तरी जलप्रकल्पांमध्ये पाणीच साठलं नसल्यामुळे 86 प्रकल्प अद्याप कोरडे आहेत, तर 111 प्रकल्पांमध्ये खूपच कमी पाणी असल्यामुळे या प्रकल्पातून शहरांना तातडीनं पाणी पुरवठा करणं शक्य नाही। गेल्या महिन्यात बंद केलेले टँकर प्रशासनानं पुन्हा सुरू केले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत। 18 ठिकाणी विविध ठिकाणी टँकर्स गावांमध्ये सुरू केलेले आहेत आणि विहीर अधिग्रहण 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये जिथेही आवश्यकता पडेल त्या प्रकारे एसडीओ यांना आपण यासाठी प्राधिकृत केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते कारवाई करत आहे। जिल्ह्यातल्या कळंब, वाशी, भूम, परांडा आणि उस्मानाबाद तालुक्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। गेले 20 दिवस पाऊसच नसल्यामुळे पिकंही पिवळी पडू लागली आहेत। शेंगा पण लागले पण जळायला लागले, काय करायचं? काय आता पाणी नाही, कुठे काय नाही, पाऊस नाही, काय आणायचं सांगा तुम्ही? तळ्यामध्ये पाणी नाही, ज्वारी तरी येणारच नाही, जर पाऊस पडला तरी येणार,
नाही पडल्यावर कुठले येत. जानेवारी सध्या पंचायत आहे अजून सध्या. येत्या काही दिवसात पुरेसा पाऊस झाला नाही तर उस्मानाबाद जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या सावटाखाली येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाण्यासारख्या नैसर्गिक संपत्तीचं वितरण योग्य रीतीनं झालं तर शेती विकासाला गती मिळू शकेल असं मत पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे विद्यापीठ अनुदान आयोग आणि विटा महाविद्यालयाच्या वतीनं पाणलोट विषयक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या इंधन तेलासाठी जगभर संघर्ष सुरू असून भविष्यकाळात पाण्यासाठी हा संघर्ष सुरू होईल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. सामान्य शेतकऱ्यांना समजेल असं संशोधन कृषी विद्यापीठांनी उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षाही खिलारे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी संपतराव पवार, डॉक्टर सुरेश साळुंखे, अंबादास जाधव या तज्ज्ञांनीही आपले विचार मांडले. मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कौटुंबिक शिधापत्रिकेवर दिला जाणाऱ्या अन्नधान्याचं परिमाण काल जाहीर झालंय. ऑगस्ट महिन्यासाठी प्राधान्य कुटुंबातल्या लाभार्थींना प्रतिव्यक्ती 2 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो तर 3 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दरानं मिळू शकतील. अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थींना एकूण 35 किलो धान्य दिलं जाईल. दारिद्र्य रेषेखालच्या पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना माणशी 500 ग्रॅम साखर 13.5 रुपये प्रति किलो दरानं दिली जाणार आहे. यासाठी 867 क्विंटल साखरेचं नियमन मंजूर झालं आहे. अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रकाधारकांना प्रत्येकी 1 किलो तुरडाळही 103 रुपये किलो दरानं मिळणार आहे. रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी समाजातील उपेक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोणतीही पार्श्वभूमी नसताना बहुमोल त्याग केला. त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार मला मिळाल्यामुळे माझी सामाजिक कार्याची जबाबदारी वाढली आहे असं प्रतिपादन इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुधा मूर्ती यांनी केलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टर सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलगुरू आमदार पतंगराव कदम होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये 2.5 लाख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी प्राध्यापक एन डी पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, डॉक्टर अनिल पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जीवनातील भौतिक गरजांवर भाष्य करून सुधा मूर्ती म्हणाल्या की जीवनात कौटुंबिक सुखापलीकडे सुद्धा एक जीवन असतं. त्यामध्ये समाजातील उपेक्षितांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना असावी लागते. त्याच भावनेतून सामाजिक क्षेत्रात मी आजपर्यंत काम करतेय. आत्मविश्वास हा स्त्रीचा सर्वात मौल्यवान दागिना असून शिक्षणानं तो प्राप्त होत असतो. पुरस्काराच्या रकमेत अधिक रक्कम घालून ती निराश्रित विद्यार्थिनींसाठी मूर्ती यांनी देणगी म्हणून यावेळी जाहीर केली. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये T20 क्रिकेटच्या सामन्यात आज भारताचा मुकाबला वेस्ट इंडिजशी होणार आहे. T20च्या 2 सामन्यांच्या शृंखलेमध्ये दोघांमध्ये चुरस आहे. कसोटी सामन्यातील 2-0 अशा विजयामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं आहे. या दोन्ही सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. आणि आता पावसाची बातमी. मुंबई आणि ठाणे परिसरात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी सुद्धा मुंबई शहर, उपनगर तसंच नवी मुंबई परिसरात पावसाच्या सरी पडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली जिल्ह्यातही काल रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथे 42 मिलीमीटर, नावजा इथे 48 तर कोयनानगर परिसरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नावजा इथे आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस पडला असून यंदा पावसानं गेल्या अनेक वर्षांचा 5000 मिलीमीटर पावसाचा विक्रम मोडलाय. नावजा परिसरात गेल्या 3 महिन्यात 5035 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. पुण्यातही रात्रभर हलका पाऊस झाला. मात्र आता पावसानं पुण्यात विश्रांती घेतली आहे. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. येत्या 36 तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. स्कॉर्पियन पाणबुडीबाबत बाहेर आलेली माहिती चिंतेचा विषय नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्पष्टीकरण. कायदेशीर कारवाईसाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला भारताकडे सुपूर्द करण्याची परराष्ट्र व्यवहार खात्याची मागणी. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 2000 गावात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळामार्फत दुग्धविकास कार्यक्रम राबवणार मुख्यमंत्री. फ्लोरिडामध्ये भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज होणार पहिला T20 क्रिकेट सामना.
आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी दमदार पाऊस. साताऱ्यातील नावजा इथे आजपर्यंत 5035 मिलीमीटर पावसाची नोंद. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.